लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। शहर आणि परिसरात काल रविवारी दिवसभर संततधारेचा वर्षाव होत राहिल्यानं नाशिककर सुखावलेत। हलक्या आणि मध्यम सरींनी चांगलीच काल हजेरी लावली, यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले होते। संततधारेमुळे वर्षावानं रविवारच्या सुट्टीचा नाशिककरांनी वर्षा पर्यटनासाठी उपयोग करून घेतला। काल सायंकाळपर्यंत 19 मिलीमीटर इतका पावसाची नोंद झाली। संपूर्ण जून महिन्यात 113.4 मिलीमीटर इतका पाऊस शहरात पडल्याची नोंद झालेली आहे। मागील काही दिवसापासून पावसाचं वातावरण होऊन सुद्धा किरकोळ स्वरूपात पाऊस पडत होता, मात्र शनिवारी रात्रीपासूनच सुरू झालेली पावसाची रिमझिम रविवारी दिवसभर सुरू होते, ज्यामुळे जीवनमान काही प्रमाणात विस्कळीत झाले होते। दिवसभर हलक्याशा पावसाच्या सरी पडत असल्यानं अनेक रस्त्यालगत आणि सखल भागात पावसाचे पाणी साचले। दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्यामुळे शहरातील रस्त्यांवरील वर्दळी मंदावल्याचं दिसून आलं। सायंकाळी 6 वाजेनंतर पावसानं काहीशी उघडीप दिली। यानंतर नाशिककरांची बाजारपेठेतील भागात रस्त्यावर गर्दी वाढली, तोपर्यंत बाजारपेठेत देखील शुकशुकाट पसरलेला पाहायला मिळाला। मध्यम ते जोरदार पावसाच्या सरींनी खरीप पेरणी हंगामाची स्थिती अधिक समाधानकारक होण्यास मदत होणार आहे। खरीपाच्या पेरणीसाठी अशा प्रकारच्या पावसाची बळीराजा प्रतीक्षा करत होता। पुढील 4 ते 5 दिवस नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, सुरगाणा, कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।